नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गवती चहा आणि आलं घालून केलेला कोरा चहा। चवीला हा चहा खूप छान लागतो आणि तुम्ही पाहिलं तर आपल्या गावच्या ठिकाणी सुद्धा हा कोरा चहा असा बनवला जातो आणि खूप आवडीने पिलं सुद्धा जातं। तर हा कोरा चहा परफेक्ट असा कसं बनवायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर कोरा चहा बनवण्यासाठी इथे आपण 1.5 कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण पाणी उकळायला ठेवेपर्यंत इथे आपण आलं ठेचून घेऊया। ह्या चहामध्ये आल्याची चव खूप छान लागते आणि ती जास्त मस्त चविष्ट लागण्यासाठी आपण आलं नेहमी ठेचून किंवा किसून घालायचं आहे या कोरा चहामध्ये। तर पाण्याला इथे उकळ आलेला आहे आणि आता आपण ह्यामध्ये आलं घालूया। त्याचबरोबर आपण ह्यामध्ये गवती चहा घालूया आणि 1 मिनिटभर आपल्याला हा चांगलं पाणी उकळून घ्यायचं आहे। आणि आता त्यानंतरच पाणी छान 1 मिनिटभर उकळल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो। तर मी ते 1/2 चमचा एवढी साखर घातले आणि 1/4 चमचापेक्षा कमी आपल्याला इथे चहा पावडर घालायची आहे, कारण आपण ह्यामध्ये नेहमीच्या आपल्या अंदाजाप्रमाणे जर चहाच्या आपण ह्यामध्ये चहा पावडर घातली तर तो चहा कडू होऊ शकतो। म्हणून जेव्हा आपण कधी कोरा चहा बनवतो त्यावेळेला त्यामध्ये चहा पावडर थोडी कमीच घालायची आहे। आणि आता हा चहा आपण 3 ते 4 मिनिटं फक्त उकळवायचा आहे। आणि आता जसं जसं आपला चहा हा चांगला शिजत चाललेला आहे तसं तसं इथे चहाचा रंग या पाण्यामध्ये मस्त उतरलाय। हलकासा रंग येईपर्यंतच इथे आपल्याला हा चहा शिजवायचा आहे। जास्त तुम्ही जर शिजवत राहिलात तर तो चहा कडू होऊ शकतो। म्हणून चहा फक्त आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठीच फक्त शिजवायचा आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला चहा झालेला आहे। तर आता आपण कपमध्ये ओतूया। रेसिपी तर अगदी साधी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे, पण चवीला खूप छान मस्त असं पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्त असं आलं आणि गवती चहा घालून केलेला हा झणझणीत असा कोरा चहा प्यायला खूपच मस्त वाटतं। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।